यावेळेस ना बरेच दिवसासाठी बाहेर जाणार आहे. आधी तर जाणार आहे माहेरी आणि त्यानंतर ही एक स्मॉल ट्रिप आम्ही प्लॅन केलेली आहे. पण माहिती आहे का, कुठेही बाहेर जायचं असलं ना, मला माझ्या प्लांटची इतकी काळजी असते की म्हणजे काय काय करू, काय काय नको असं होतं. तर मी प्लांट्समध्ये ना जी नारळाची साल असते ना, ती अंथरून ठेवते. म्हणजे मातीला डायरेक्ट सनलाईट लागायला नको, पाणी सुकायला नको, पॉलिथिन्स वगैरे भरून ठेवते. बऱ्याचशा गोष्टी असतात. पण खरं सांगू का, कधी कधी असं वाटतं की इतकं मन कुणालाच लावू नये. खरंच खूप त्रास होतो जेव्हा आपण ट्रिपवरनं रिटर्न येतो आणि इतकी काळजी घेऊनही आपले प्लांट सुकलेले दिसतात तेव्हा. बरं चला, प्लांटची बऱ्यापैकी मी सोय लावली. आणि पण आता कसं, पावसाळ्यात जवळपास स्टार्टच झालेलं आहे, वातावरणही शांत आहे, त्यामुळे यावेळेस जरा मी निवांत आहे. त्यानंतर मस्त रेडी झाली आणि आता आलेली आहे मी मिस्टर DIYमध्ये. खरं तर इथे यायचं काहीही कारण नव्हतं, पण आरोहीच्या पप्पाला काहीतरी टाईमपास हवा होता म्हणून घेऊन आले. आणि बऱ्याचशा गोष्टी मला खूप आवडल्या, पण मिळाल्या काही नाही. आणि म्हटलं तर आरोहीचे पप्पा म्हणाले, आपण DIYमध्ये फक्त फिरायला आलेलो आहोत. मी म्हटलं ओके ठीक आहे. त्यानंतर आले माहेरी आणि हे आरू पिहूसाठी आणि चिवसाठी एक छोटंसं सरप्राईज होतं. तिघंही मला बघून खूप खुश झाले. त्यानंतर मी काही पेस्ट्रीज वगैरे घेऊन आली होती. मुलांनी मस्त एन्जॉय केलेत. आणि माहेरी आली की पहिलं काम माझं असतं ते म्हणजे गार्डनचा फेरफटका मारणं. आणि इतक्या उन्हाळ्यातही बघा किती मस्त फ्रेश झाडं आहेत.